आजच्या जगात जवळजवळ प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर मिळते. पण त्या जुन्या दिवसांची, त्या नात्यांची, त्या निरागस आनंदाची जागा मात्र कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही. भावंडांसोबत केलेली ती मस्ती, ते भांडणं, ते रुसवे-फुगवे, एका चॉकलेटसाठी भांडायचं आणि नंतर तेच चॉकलेट अर्धं-अर्धं करून खायचं. कधी-कधी कट्टी केली म्हणून रडायचं आणि थोड्याच वेळात पुन्हा एकत्र खेळायला लागायचं. अभ्यास असो किंवा घरातलं एखादं छोटंसं काम, प्रत्येक गोष्टीत एक वेगळाच उत्साह असायचा. कारण तेव्हा आपण वर्तमानात जगायचो. परिपूर्ण दिसण्यापेक्षा आनंदी असणं जास्त महत्त्वाचं वाटायचं. सणवार आले की घरात वेगळीच लगबग सुरू व्हायची. नवीन कपड्यांची उत्सुकता, फराळाचा सुगंध आणि स्वतःच्या मनाने काढलेली रांगोळी. आणि मग भावाने मुद्दाम त्या रांगोळीखाली स्वतःचं नाव लिहून ठेवायचं. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद लपलेला असायचा ना. तेव्हा आजच्यासारखं प्रत्येक गोष्ट परफेक्ट दिसलीच पाहिजे असं नव्हतं. स्टेटसवर टाकलीच पाहिजे अशी धावपळ नव्हती. सण हे लोकांना दाखवण्यासाठी नाही तर मनापासून जगण्यासाठी साजरे केले जायचे. जे आहे, जसं आहे त्यात आनंद मानायचा. जे मिळालं त्यात समाधान शोधायचं. आज सगळं आहे पण त्या दिवसांमधला उत्साह नाही. सगळं मिळतं पण ते क्षण परत मिळत नाहीत. लग्नानंतर जबाबदाऱ्यांमध्ये, आयुष्याच्या धावपळीत तो निरागसपणा कुठेतरी हरवून जातो. खरंच लहानपण खूप सुंदर होतं. तेव्हा वस्तू कमी होत्या पण आनंद खूप होता. आज वस्तू भरपूर आहेत पण त्या निरागस हसण्याची, त्या नात्यांची, त्या बेफिकर दिवसांची उणीव कायम जाणवते. गेले ते दिवस, राहिल्यात त्या फक्त आठवणी आणि मनाच्या एका कोपऱ्यात कायम जपलेलं ते सुंदर बालपण.